तर हाय एव्हरीवन. तर आज मी बनवणार आहे काय, तर आज बनवणार आहे मी नूडल्स. तर मॅगी खाऊन खाऊन मुलाला माझ्या कंटाळा आलता, तर मला म्हणला की आई आज ना आपण नूडल्स बनवूया. तर डीमार्टला मी गेलते. डीमार्टचा ब्लॉग लवकर मी तुमच्यावर शेअर करणार आहे. तर तिथून मी ह्या सगळ्या वस्तू आणल्या. तर माझ्या लाईफमध्ये मी पहिल्यांदाच नूडल्स बनवते बरं का, ते पण घरी. आणि अशी दाखवते तुम्हाला की मला खूप एक्सपिरियन्स आहे, पण काही नाही बरं का. मी पण यूट्यूबवरूनच भरपूर सारे व्हिडिओ बघितले आणि त्याच्यानुसारच हे साहित्य घेतले. गरम पाण्यामध्ये मॅगी घालून घेतली, छान त्याला नूडल्स घालून घेतले. त्यानंतर ना देसी तडका म्हणून थोडे जिरे आणि अद्रक आणि लसूणची फोडणी दिली आणि त्यामध्ये घातला कांदा, त्यानंतर घातली शिमला मिर्च आणि त्यानंतर ना घातले टोमॅटो आणि छान असं परतू दिलं. मग ह्याच्यामध्ये रेड चिली सॉस टाकला 1 चमचा. तर तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही टाकून घ्या. त्यानंतर ना सोया सॉस टाकला आणि सोया सॉसनंतर ना आपला जो टोमॅटो केचप आहे तो टाकला आणि हे सगळे जिन्नस मी एकत्र केले. आणि हो, ह्याच्यामध्ये ना चिली फ्लेक्स आणि हर्ब्स पण टाकायला विसरू नका बरं का. आणि त्यानंतर ना मॅगीच येत आहे तोंडामध्ये, नूडल्स ह्याच्यामध्ये घालून घेतले. उकडल्याच्या नंतर ना मी नूडल्स ना थंड पाण्यात धुवून घेतलेले, त्याच्यामुळे ते चिकट झाले नाहीत. आणि ज्यावेळेस आपण ते उकडतात ना त्याच्यात 2 थेंब मी तेल टाकलेलं, त्याच्यासाठी हे छान असे झालेले आहेत चिकट, किंवा असे एकमेकांना चिकटलेले नाहीत. तर त्यानंतर ना छान असं मिक्स करून घेतलं आणि माझा चेहऱ्यावरचा आनंद पाहतायत का. आणि छान अशी त्याचा सुगंधही येत होता की बाहेर जसे मिळतात ना तसे. तर त्यानंतर ना त्याला व्यवस्थित मिक्सअप करून घेतला आणि कलर बघितला ना तुम्ही कसा चेंज झाला एकदम मस्तपैकी. त्यानंतर ना सगळ्या प्लेट्स डिश घेतल्या आणि सगळ्यांकरताच बनवली. तर सगळ्यांच्या प्लेट्समध्ये घालून घेतल्या आणि त्याच्या आधी मी टेस्ट केली, 1 नंबर झाली. चला बाय.